कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचा प्रचार आता जवळपास अंतिम टप्प्यात आला आहे। उद्या संध्याकाळपर्यंत हा प्रचार थांबणार आहे। या पार्श्वभूमीवर प्रत्येक उमेदवार हा आपण पाहू शकतो की लोकांच्या आता घरोघरी जाऊन गाठीबिटी घेण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे। आपल्यासोबत आपण आता आहोत हा डोंबिवली MIDC परिसर आहे। पॅनल क्रमांक 19 या पॅनलमध्ये तिन्ही उमेदवार जे होते बिनविरोध आले, तर एक विनोद काळन यांची सध्या लढत या ठिकाणी असणार आहे। एकंदरीतच या पार्श्वभूमीवर आपण थेट आता विनोद काळन हे देखील घरोघरी प्रचार करतात। रॅल्या, बाईक रॅल्यांचा सगळं सत्र सुरू आहे। आपल्यासोबत आता स्वतः विनोद काळन आहेत। काळनजी, काय सांगाल एकंदरीत दुसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहे, कसा प्रतिसाद आहे? प्रतिसाद तर खूप छान आहे आणि जी मागच्या 5 वर्षामध्ये कामं केली त्याच्यामुळे लोक खुश आहेत। विविध विकास कामांचे दावे केले जातात, तर नेमकं 5 वर्षात असे कोणते विकास कामं तुम्ही केले ते तुम्ही आता जनतेसमोर ठेवताय? हे विकास कामं बघायला गेले तर माझ्या इथले आपल्याला माहिती आहे 27 गावांचा विषय असेल, त्याच्यामध्ये देखील आम्हाला रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून जो फंडिंग मिळाला आणि जे रस्त्यांचे सगळे कॉन्क्रिटीकरण झालं हे रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून झालं आहे। जर आपण बघितलं रस्त्यांच्या बाजूला गटारं होती तेही बंदिस्त झालेली आहेत। पर्टिक्युलरली ज्या ज्या गोष्टी गरजेच्या होत्या त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला। 2017ला अमृत योजना आली। अमृत योजनेच्या माध्यमातून आम्ही पाण्याच्या टाकीचं काम चालू केलं, एक 7 लाख लिटरचं। जागा नव्हती ते जागा उपलब्ध केली। एका दिवसात तर कोणती गोष्ट शक्य होत नाही। आज आपण बघितलं टाकी ऑलमोस्ट पूर्ण झालेली आहे आणि त्याची येणाऱ्या काळामध्ये लोकांना त्याची सेवा मिळून दे 1-2-4 महिन्यात। गेल्या 5 वर्षात असं कोणतं विकास काम राहिलं आहे ज्याची खंत तुम्हाला आहे की हे विकास काम मला आता पुढच्या टर्ममध्ये करायचं? बघा, आपल्याला माहिती असेल गेल्या 5 वर्ष प्रशासन चालू होतं। प्रशासनाच्यामुळे आम्हाला फंडिंगचा कमी होती, पण रवींद्र चव्हाण जरी शहराचे आमदार असते तरी ते मंत्री असताना आम्हाला त्यांनी फंडिंग केलं एक बऱ्यापैकी, आणि त्याच्यामुळे आज मला विकास कामं करण्याची संधी मिळाली। एक थोडेफार गटारं कुठेतरी राहिली असतील, कारण 5 वर्ष प्रशासनच असल्या कारणामुळे तिथे तेवढ्या गोष्टी होणार असेल। एकंदरीत काय सांगाल, मतदारांनी तुम्हालाच मतदान का करावं? नक्की केलं पाहिजे। कोविडचा काळ असेल, आपण पाहिलं असेल कोविडचे इथे लस आणण्याचं पहिलं काम जर मी इथे केलं असेल आजदेगावमध्ये मातोश्री शाळामध्ये, जो पत्रव्यवहार करावा आहे, प्रत्येक गोष्टी पत्रव्यवहार करूनच आम्ही त्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत। काय सांगाल एकंदरीत विरोधकांचं आव्हान कसं आहे तुम्हाला सध्या? नाही, विरोधकांचं काय आव्हान आहे? हे विरोधकांचं आम्ही निवडणुकीला होताना विरोधकांची कामं करत असतात। आम्ही आमचं काम केलं आहे आणि ते लोक दाखवतात। एकंदरीतच विनोद काळन यांच्या अजेंड्यावर सध्या विकासाचे मुद्दे आहेत। आणखी काही विकास कामं करायची आहेत, मात्र त्यासाठी नागरिकांनी कल माझ्याकडे द्यावा अशी सध्या त्यांचं आव्हान नागरिकांना आहे। एकंदरीतच या निवडणुकीसाठी 15 तारखेला मतदान होणार आहे। 16 तारखेला याचा निकाल आहे, त्यामुळे येत्या 16 तारखेलाच नागरिक कुणाच्या बाजूने कल देतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अभिजित देशमुख, जिल्हा वार्ता, डोंबिवली। जिल्हा वार्ता, जनतेचा आवाज।